तर हॉटेलपेक्षा पण भारी चिकन मलाई कोफ्ता खायचा असेल तर ही रेसिपी फॉलो करा. त्यासाठी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे बटर घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 मोठा चमचा भरून जिरं घातलेलं आहे. 3 हिरवी वेलची, 2 ते 3 दालचिनीचे तुकडे, त्याचबरोबर अगदी छोटा तुकडा जावित्रीचा घातलेला आहे. त्यानंतर आता हे सगळं काही आपल्याला छान बटरमध्ये फ्राय करून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर. त्यानंतर आपण मोठे 3 कांदे घेतलेले आहेत. ते छान असे पातळ लांबसर कापून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपण आता ह्या मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि मस्त हा कांदा हलका गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. तो फ्राय झाल्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत कलिंगडाच्या बिया. तर त्या मी काहीतरी 1-2 मोठे चमचे भरून घेतले असेल. त्यानंतर 2 मोठे चमचे मी घेतलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट. ते सुद्धा घालून झाल्यावर आपण छान फ्राय करून घेऊया आणि ते फ्राय करून झाल्यानंतर आपण त्यात घालणार आहोत 2 मस्त असे लालसर टोमॅटो घेतलेले आहेत मी. मोठे छोटे असतील तर 3 घ्या. त्यासुद्धा लांब मी कापून घेतलेल्या आहेत फोडी आणि त्या ह्या कांद्यामध्ये छान आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान गळेपर्यंत आपल्याला झाकण लावून 2 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपले चिकनचे कोफ्ते तयार करूया. अगदी सोपी रेसिपी आहे. मी चिकन मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेले आहे 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कोथिंबीर, मीठ, हळद, त्यानंतर काळी मिरी आणि धणे पावडर, त्याचबरोबर लाल मिरची पावडर घालायची आहे. जेवढे आपले मसाले आहेत ते थोडेसे ह्यात घालून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घातलेली आहे कस्तुरी मेथी, तीसुद्धा बारीक छान करून त्यात घालायची आणि 1 मोठा चमचा बेसन घालायचं. अगदी बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्या कोफ्त्यासाठी आपल्याला वापरायच्या आहेत. खूप जास्त काही वापरायचं नाही. अगदी फटाफट होणारी रेसिपी आहे. त्यामुळे जे घरातल्या वस्तू आहेत त्याच आपण इथं घातलेल्या आहेत आणि ते सुद्धा आपण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चिकनमध्ये आणि त्याचे असे छोटेसे गोळे करून घ्यायचे. म्हणजे हे आपले चिकनचे कोफ्ते तयार झालेले आहेत. अगदी सोप्या पद्धतीने झाले की नाही चिकन कोफ्ते तयार. आता हे गोळे करून झाल्यानंतर आपल्याला ह्यांना छान शॅलो फ्राय करायचं आहे. तोपर्यंत आपण आपला ग्रेव्हीचा मसाला बघूया कसा झालेला आहे. तर आपले टोमॅटो छान कांद्यामध्ये मिक्स झालेले आहेत, गळालेले आहेत. व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं. आता बाकीचे मसाले घालूया. तर त्यामध्ये मी घालते आहे 2 चमचे धनेपूड. त्यानंतर घालायचं आहे हळद, अर्धा चमचा हळदीचा घातलेला आहे. आता आपल्याला तिखट जसं हवं आहे त्यानुसार आपल्याला मिरची पावडर वापरायची आहे. तर इथं मी काश्मीरी मिरची पावडर 2 चमचे भरून घातलेली आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी तिखटासाठी तिखट मसाला घातलेला आहे. आता ते सुद्धा आपण छान ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं छान ही मीडियम फ्लेमवरती हा मसाला पूर्ण परतून घेऊया. मग संपूर्ण पाणी त्या मसाल्यामधलं आटलेलं आहे आणि मस्त असा घट्ट असा गोळा तो कांदा, टोमॅटो आणि बाकीच्या मसाल्यांचा तयार झालेला आहे आणि तो मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आणि छान मिक्सरला अगदी गंधासारखा बारीक करून घ्यायचं आहे. तर ते तिथं आपण करूया. तर त्याचबरोबर इथं बाजूला आपण आपले चिकन कोफ्ते फ्राय करून घेऊया. तर पॅनमध्ये मी घातलेलं आहे थोडंसं तेल आणि त्यानंतर हे चिकनचे गोळे छान त्याच्यावर घालून घेते आणि हलके गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे चिकनचे गोळे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपले हे चिकनचे कोफ्ते इथे तयार होणार आहेत. तर बघा इथे आपले चिकनचे कोफ्तेही तयार झालेले आहेत. चिकन छान मिक्सरला बारीक केल्यामुळे त्यांना फार शिजवायची गरज नाही आहे. ते मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेतले. आता आपण ग्रेव्हीला फोडणी घालून घेऊया. तर पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि 3 मोठे चमचे मी तूप घातलेलं आहे. तूप छान गरम झालं आणि जी मिक्सरला आपली ग्रेव्ही आपण करून घेतलेली आहे ती ह्या तुपामध्ये घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मात्र मंद ठेवायची आहे कारण की हा मसाला पटकन लागेल. त्यामुळे अगदी मंद गॅसवर आपल्याला हा मसाला छान 2 मिनटं ह्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर इथं मी घातलेला आहे अर्धा छोटा चमचा गरम मसाला. तो सुद्धा छान मिक्स करून घ्यायचा आणि ही ग्रेव्ही ना तुम्ही मिक्सरला खूप चांगली बारीक करायची आहे. एकदम अगदी गंधासारखी बारीक व्हायला पाहिजे तरच ती ग्रेव्ही छान टेस्टी लागते. त्यानंतर मी इथे छोटा कप घातलेला आहे क्रीम, फ्रेश क्रीम घातलेली आहे. तीसुद्धा आपण छान मिक्स करून घ्यायची आणि गरजेनुसार आता आपल्याला ह्यात पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी नाही घालायचं. त्याच्यामुळे सुरुवातीलाच थोडंसं पाणी घालायचं, व्यवस्थित ग्रेव्ही मिक्स करून घ्यायची आणि आपल्याला लागलं तर आपण थोडंसं आणखीन वरून पाणी घालूया. पण ही ग्रेव्ही एकदम घट्ट असते त्याच्यामुळे फार पाणी घालायचं नाही आहे. तर इथे वरून आणखीन थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. आता व्यवस्थित सर्व काही मिक्स करते आहे आणि सर्व काही मिक्स झाल्यानंतर आपण जे चिकनचे कोफ्ते तयार केलेले आहेत ते कोफ्ते आपण ह्यात घालून घेऊया. किती फटाफट आपली ही ग्रेव्ही तयार होते ना, पण चवीला ती भन्नाट आहे. नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मुलांना प्रचंड आवडणार आहे. दर दिवशी किंवा दर संडेला चिकनची ग्रेव्ही करण्याऐवजी ही सुद्धा ग्रेव्ही मुलांना प्रचंड आवडेल. तर नक्की ही ग्रेव्ही मुलांना करून द्या. आता थोडीशी मी आणखीन फ्रेश क्रीम वरून घालते, कस्तुरी मेथी छान बारीक करून घालते आणि झाकण लावून
फक्त 1 मिनटंभर आपल्याला हे सोडायचं आहे. खूप जास्त बॉईल नाही होऊ द्यायचं, कारण की ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही पूर्ण शिजलेली आहे. कांदा टोमॅटो आपण छान एकत्र मिक्स फ्राय करून घेतला होता, त्याच्यामुळे फार ह्याला शिजवायची गरज नाही. हलकीशी आपली उकळ आलेली आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करूया आणि गरमागरम आपली ही चिकन कोफ्ता करी आपण सर्व करूया. भाताबरोबर, नानबरोबर, चपातीबरोबर, कशाबरोबर ही ग्रेव्ही खूप भन्नाट जाते. नक्की ट्राय करा आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर माधुरीज फूड कॅटला फॉलो करा. थँक्यू.